नमस्कार मंडळी, मी मानसी सोनवणे आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे आपला सर्वांचा आवडता हा पदार्थ, ज्याला तुम्ही बर्फी, मिठाई किंवा पेढा असं म्हणू शकतात. तर हा पेढा मी कशापासून बनवला हे तुम्हाला आता सांगते. तर चला आपण रेसिपीला सुरुवात करणार आहोत. तर मी इथे 1 किलो खवा घेतलेला आहे. याला आपण खाली तूप टाकून नंतर खवा टाकायचा आणि गॅसचा फ्लेम अगदी मीडियम ठेवायचा आणि याला परतून घ्यायचा आहे आपल्याला, जोवर हा पातळ होत नाही तोवर. तर बघा, व्हिडिओमध्ये दिसते अशा पद्धतीने आपल्याला हा खवा मिक्स करून घ्यायचा आहे, परतून घ्यायचा आहे छान पद्धतीने. तर बघा, आता वितळायला सुरुवात झालेली आहे खव्याला. तर बघा, अशा पद्धतीने आपल्याला याची कन्सिस्टन्सी करून घ्यायची आहे. तर तुम्हाला खवा आवडतो का आणि तुम्ही खव्यापासून कोणकोणते पदार्थ बनवतात हे मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. तर बघा, व्हिडिओमध्ये दिसते अशा पद्धतीने जेव्हा खवा वितळून जाईल तेव्हा आपल्याला यामध्ये चवीनुसार साखर टाकायची आहे. आता मी इथे 2 वाटी साखर टाकून घेतलेली आहे, पिठी साखर करून. त्यानंतर हे परतून घेतलं. आता साखरचं पाणी झालं आहे, वितळली साखर. आता त्यामध्ये 1 चमचा तूप घातलं आणि पुन्हा एकदा याला मिक्स करून घेतलं. तर बघा, व्हिडिओमध्ये दिसतंय अशा पद्धतीने आपल्याला याला खदखद उकळी येऊ द्यायची आहे. तर बघा, उकळून झाल्यानंतर त्याचं रूपांतर असं होईल, थोडंसं घट्ट होत जाईल ते. तर बघा, असं खदखद उकळी येऊ द्यायचं आहे, जेणेकरून ते काठ सोडेल. आणि बघा, शिजतंय. जसजसं ते शिजते तसतसं कडा सोडतं आहे, म्हणजे भांड्याला चिकटत नाही आहे बिलकुल. तर बघा, त्याचा कलर एकदम असा चॉकलेटी कलर होताना तुम्हाला दिसतच असेल. आता थोडंसं रवण हातात घेऊन त्याची गोळी बनवून बघितली तर गोळी होते, म्हणजे याचा अर्थ आपलं रवण हे छान असं झालेलं आहे. तर हे मिश्रण आता थोडंसं आपल्याला अगदी थोडं थंड होऊ द्यायचं आहे. नंतर एक केकचा टीन घ्या किंवा तुमच्याकडे जे भांडं असेल ते तुम्ही घेऊ शकतात. तर त्यावर आपल्याला बटर पेपर ठेवायचं आहे आणि खाली आपण थोडेसे ड्रायफ्रूट्स टाकून घेणार आहोत. जसं की तुमच्याकडे जे काही असेल ते तुम्ही टाकू शकतात, पिस्ता, बदाम, काजू. तर अशा पद्धतीने आपण इथे काजू, बदाम हे टाकून घेणार आहोत बेसला. हे छान असं आपण ड्रायफ्रूट्स टाकून झाले की मग नंतर त्यावर आपल्याला हे खव्याचं पीठ टाकून घ्यायचं आहे. तर बघा, इथे मी पूर्ण मिश्रण नाही टाकलेलं आहे, 3/4 भाग मी टाकला इथे आणि 1 भाग राहू दिला, कारण की त्याच्या मी खव्याच्या पोळ्या करणार आहे. जसं आपण पुरण भरतो कणिकमध्ये तसंच हे खव्याचं मिश्रण भरायचं आणि त्याची तूप लावून पोळी बनवायची, मस्त कुरकुरीत, आणि ती पण खूप छान लागते चवीला. मी व्हिडिओ टाकलेला आहे, तुम्ही बघू शकता. तर आता हे मिश्रण आपल्याला व्यवस्थित सर्वीकडे पसरवायचं आहे आणि त्याला असं एकदम प्लेन सपाट भाग करायचा आहे वरतून, जेणेकरून आपली बर्फीचा जो शेप आहे तो व्यवस्थित येईल, याची काळजी घ्यायची आहे. तर बघा, अशा पद्धतीने आपण टाकून घेतलं. त्यानंतर याला थोडंसं टोकून घ्यायचं आहे, म्हणजे हवा जी काही भरलेली असेल मध्ये ती निघून जाईल आणि आपली बर्फी ही छान होईल. तर बघा, त्यानंतर मी पुन्हा यावर ड्रायफ्रूट्स टाकून घेणार आहे, काजू, बदाम आणि ते सर्व यावर टाकून घेणार आहोत. पुन्हा एकदा सपाट करून घेतलं जिथे जिथे मला वाटत होतं तिथे. नंतर पुन्हा एकदा ठोकून घेतला टीन आपण आणि आता यावर आपण काजू, बदाम टाकणार आहोत. तर तुम्ही कशा पद्धतीने बनवतात खव्याची बर्फी हे मला नक्की सांगा. अशा पद्धतीने आपल्याला, तुम्हाला जसं हवे असेल तसं तुम्ही टाकू शकता. तुम्हाला जास्त सुकामेवा आवडत नसेल तर तुम्ही सुकामेवा स्किप करू शकतात, त्यानुसार तुम्ही आवडीनुसार करू शकतात. तर बघा, आता मी बघितलं तर सेट झालेलं आहे आपलं मिश्रण. आता हे आपण काढून घेणार आहोत एका ट्रेमध्ये.
जर तुमचं मिश्रण हे सेट झालेलं असेल व्यवस्थित तर ते निघेल लवकर आणि त्याचा जो बटर पेपर आहे तो सुद्धा लवकर निघेल. काहीच काळजी घेण्याचं कारण नाही. एकदम आरामात करण्याची प्रोसेस आहे ही. घाई करू नका. निदान तुम्हाला 2 ते 3 तास तरी या मिठाईसाठी द्यावे लागतील. तर थोडंसं पेशन्स ठेवून तुम्हाला हे करायचं आहे. तर बघा बटर पेपर अगदी सहज आणि अलगद निघालेला आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये बघूच शकता. आणि ड्रायफ्रूटसुद्धा व्यवस्थित यावर सेट झालेले आहेत. तर बघा अशा पद्धतीने आता याच्या साईडच्या ज्या कडा आहेत त्या आपण कापून घेणार आहोत, जेणेकरून चांगली फिनिशिंग येईल आपल्या बर्फीला. तर बघा फक्त 2 साईडनी थोडासा शेप चुकलेला आहे म्हणून आपण त्याला फिनिशिंग देऊन घेतली आणि या साईडच्या कडा काढून घेतल्या. त्यानंतर आता आपण याचं जसं तुम्हाला आवडत असेल मोठी छोटी साईज तसं आपण इथे कट करून घेणार आहोत बर्फी. तर बघा इथे मी चेक्सच्या साईजचे छोटे छोटे, जास्त मोठेही नाही आणि जास्त छोटेही नाही, अशा पद्धतीने चेक्स करून घेणार आहे. अगदी छोटेही चांगले वाटणार नाही म्हणून मीडियम साईजचेच आपण इथे मिठाईचे किंवा बर्फीचे चेक्स करून घेणार आहोत. आणि आपल्याला तर बर्फी म्हटली म्हणजे चौकोनीच आकार सहसा आपल्या डोळ्यांसमोर येतो. तर इथे मी चौकोनीच आकार कापून घेणार आहोत. तर बघा अशा पद्धतीने आपण याचा कट करून घेणार आहोत. कशी वाटली तुम्हाला रेसिपी हे मला नक्की सांगा आणि तुम्ही सुद्धा नक्की बनवून बघा. एकदा बनवाल तर पुन्हा पुन्हा तुम्हाला बनवावीशी वाटेल ही रेसिपी आणि बनवताच लगेच संपून जाईल. तुम्हाला कळणार सुद्धा नाही की ही 1 किलोचं बर्फी आपण बनवली होती. तर खूप छान ही आपली अशी रेसिपी झालेली आहे. कशी वाटली तुम्हाला रेसिपी हे मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवरती नक्की क्लिक करा, जेणेकरून मी जी काही नवीन रेसिपी टाकेल ती तुमच्या मोबाईलवर लगेच नोटिफिकेशन येईल. तर बघा अगदी कलाकंदची रेसिपी, जसं कलाकंद आपली बर्फी कलाकंदची बर्फी लागते ना, तसंच याची टेस्ट लागते आणि तुम्हाला कळणारसुद्धा नाही की एवढं छान आपण स्वतःच्या हातांनी बनवलं ना की त्याची खाण्याची मजाच काही वेगळी असते. म्हणून एकदा बाहेरून ना आणता एकदा घरी नक्की ट्राय करून बघा आणि मला कॉमेंटमध्ये नक्की कळवा. तर अशी ही आपली खव्याची रेसिपी तयार आहे. टेस्टसुद्धा एकदम छान लागते याची. नक्की करून बघा आणि मला नक्की कळवा. माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद.